गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागे आपण चॅप्टर बघितलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स. त्याच्यामध्ये बऱ्याचशा रिॲक्शन्स बघितल्या, त्याच्या मेकॅनिझम्स बघितले. त्यानंतर टॉपिक बघितला होता हॅलोअरिन्स. आपण ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं चॅप्टर स्टडी केलं होतं. आता या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे फिजिकल केमिस्ट्रीचं चॅप्टर सॉलिड स्टेट, चॅप्टर नंबर 1. तर सॉलिड स्टेटमध्ये हे ठिकाणी मागच्या वर्षी आपण स्टेट्स ऑफ मॅटर स्टडी केला होता. जसं की सॉलिड स्टेटमध्ये गॅस असतील, लिक्विड असेल, सॉलिड असेल. स्टेट ऑफ मॅटरमध्ये म्हणजे स्थायू, द्रव्य आणि वायू. तर इंट्रोडक्शन बघूया आधी. सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा आर 4 फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. Any state of matter can be changed into another by effecting changes in conditions of temperature and pressure. म्हणजेच काय की स्टेट ऑफ मॅटर केव्हा चेंज होईल त्या ठिकाणी, ज्यावेळेस टेम्परेचरची कंडिशन किंवा प्रेशर त्या ठिकाणी क्लायमेटमधील चेंज होणार आहे, त्या ठिकाणी त्याचीसुद्धा स्टेट ऑफ मॅटर चेंज असणार आहे. जर पाणी घेतलं आपण आणि त्या ठिकाणी टेम्परेचर असेल आणि त्या ठिकाणी क्लायमेटचं टेम्परेचर 0 डिग्री असेल तर पाण्याचं त्या ठिकाणी काय होणार आहे, बर्फात रूपांतर होणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे स्टेट ऑफ मॅटर काय होईल, चेंज होणार आहे. मग या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत. ऑक्सिजन सिलेंडर म्हणजेच त्या ठिकाणी गॅस आहे, बाजूला बर्फ आहे, आईस, त्या ठिकाणी तोसुद्धा सॉलिड पार्ट आहे. आणि अजून एक इमेज आहे, ती आहे वॉटर, म्हणजेच त्या ठिकाणी लिक्विड स्टेटसुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर ॲट रिलेटिव्हली लोअर टेम्परेचर्स सॉलिड स्टेट इज द कॉमन स्टेट ऑफ मॅटर. बाय रायझिंग द टेम्परेचर ऑफ द सॉलिड to its melting point, sufficient energy is pumped into the solid to overcome intermolecular forces of attraction to melt the solid and transfer it into liquid स्टेट. मग काय असतं की जर आपण बर्फाला त्या ठिकाणी हीट केलं, म्हणजे त्या ठिकाणी काय झालं की त्याचा बर्फ जो असणार आहे हा सॉलिड स्टेटमध्ये असणार त्या ठिकाणी. आणि सॉलिडचा काय घेतला तो मेल्टिंग पॉईंट. त्याचा जर मेल्टिंग पॉईंट आपल्याला घ्यायचा असेल, जर त्याचा मेल्टिंग पॉईंट 0 असेल त्या ठिकाणी, आणि जर त्याला आपण हीट केलं, हीट केल्यामुळे काय झालं की बर्फाचं रूपांतर हे पाण्यात झालं. म्हणजे आईसचं रूपांतर वॉटरमध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की त्याचं जे फॉर्म होतं आईस टू लिक्विड. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, आईस टू वॉटर आणि सॉलिड टू लिक्विड. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, त्या ठिकाणी बर्फ घेतलेला आहे आपण एका बिकरमध्ये आणि आपण त्या ठिकाणी त्याला हीट केलं आहे आणि बर्फाचं रूपांतर काय झालं आहे, पाण्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर इंट्रोडक्शनमध्ये पुढे वी आर मोस्टली सराउंडेड बाय सॉलिड्स अँड वी यूज देम मोर ऑफ्टेन दॅन लिक्विड्स अँड गॅसेस. हाऊएवर वी ब्रीथ एअर कंटिन्युअसली. ओके, आपण काय करतो की कंटिन्यू आपण श्वास घेत असतो. ओके, ब्रिदिंग करत असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला समजतं की वातावरणामध्ये जे काही सॉलिड असतील किंवा जे काही गॅसेस असतील किंवा त्या ठिकाणी एखादं लिक्विड असेल, त्या ठिकाणी आपल्याला ते समजू शकतं. फॉर डिफरंट ॲप्लिकेशन्स वी नीड सॉलिड्स विथ वाईडली डिफरंट
properties. These properties depends upon the nature of constituent particles and the binding forces operating between them. Therefore, study of the structure of solid is important. या ठिकाणी काय आहे की सॉलिडचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. द कोरिलेशन बिटवीन स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज हेल्प्स इन discovering new solid materials with desired properties like high temperature, superconductors, magnetic materials, biodegradable polymers for packing biocomplant solids for surgical implants etc. जे सॉलिड मटेरियल जे असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी यूज केलं जातं. जसं की सर्जिकल जे काही इन्स्ट्रुमेंट आपल्याला लागतात त्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी यूज केलं जातं, किंवा बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजेच त्या ठिकाणी बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, डायग्राम त्या ठिकाणी दिलेली आहे. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे ज्या ठिकाणी हातरुमाल वगैरे असतील आपले त्या ठिकाणी. आणि पुढचं आहे सर्जिकल इम्प्लांट्स. ओके, सर्जिकल इम्प्लांट जे इन्स्ट्रुमेंट वगैरे येतात त्या ठिकाणी सुद्धा सॉलिड मटेरियल नवीन डिझाईनमध्ये त्या ठिकाणी डिझाईन केलं जातं आणि नवीन त्या ठिकाणी फॉर्म केलं जातं. ते पण एक्झाम्पल आहे सॉलिड मटेरियलचं. लिक्विड अँड गॅसेस आर कॉल्ड फ्लुइड्स बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू फ्लो. The fluidity in both of these states is due to the fact that the molecules are free to move about. On the contrary, the constituent particles in solids have fixed position and can only oscillate about their main positions. This explains the rigidity in solids. In crystalline solids, the constituent particles are arranged in regular patterns. त्या ठिकाणी बघा तुम्ही आता खाली एक्झाम्पल दिलेलं आहे बीकरमध्ये. सॉलिडचे जे काही पार्टिकल असतात ते काय असतात, फिक्स पोझिशनला असतात. सॉलिडचे काही पार्टिकल असतात ते असतात फिक्स पोझिशनला असतात. आणि त्या ठिकाणी लिक्विडचे बघा किंवा गॅसचे पार्टिकल बघा, त्या ठिकाणी रेड कलरमध्ये जे पार्टिकल दिलेले आहेत ते पार्टिकल काय आहेत, हे मूविंग कंडिशनमध्ये आहेत, फ्री टू मूव. म्हणजे त्या ठिकाणी ते काय फिरत आहेत, गॅसमधले आणि लिक्विडमधले सर्व ते जे काही पार्टिकल आहेत ते काय आहेत मूविंग कंडिशनमध्ये. आणि सॉलिड कंडिशनमध्ये काय असतं की ते मूव्ह होत नाही, फिक्स पोझिशनला असतात, म्हणजे घट्ट असतात ते एका ठिकाणी. This solid state is characterized by following properties. या ठिकाणी काय आहे की सॉलिड स्टेटच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे दे हॅव डेफिनाइट मास, व्हॉल्यूम अँड शेप. जनरली solid state is denser than the liquid and gaseous state of the same substance. However, ice is lighter than water. Mercury exists in liquid state and has relatively very high density. ओके, सॉलिडला काय असणार आहे, विशिष्ट असं वस्तुमान असणार आहे. त्या ठिकाणी त्याचं फिक्स शेप असेल,
शेप त्या ठिकाणी चेंज होणार नाही. जसं लिक्विडचं, ज्या ठिकाणी आपण लिक्विड जर एखाद्या बिकरमधून टेस्ट ट्यूबमध्ये टाकलं तर तो त्या ठिकाणी त्या पद्धतीचा तो शेप घेतो आहे त्या ठिकाणी. जर तुम्ही एखादा पदार्थ घेतला, एखादा पदार्थ बिकरमध्ये ठेवला सॉलिड, आणि तो परत काढून तो दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या याच्यामध्ये ठेवला इंस्ट्रूमध्ये, तर त्या ठिकाणी त्याचा जो शेप असेल तो ॲज इट इज असणार आहे, तो चेंज होणार नाही. आईस इज लायटर दॅन वॉटर. आईस काय असतो? लायटर असतो. कोणापेक्षा? वॉटरपेक्षा. म्हणजे लायटर मीन्स हलका. त्या ठिकाणी मर्क्युरीचं एक्झाम्पलसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. मर्क्युरी म्हणजेच पारा. दुसरी प्रॉपर्टी आहे, इन सॉलिड्स इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस आर ऑलमोस्ट negligible as compared to liquids and gases. Compared to liquids and gases, म्हणजेच सॉलिडमध्ये काय असतं, जे काही पार्टिकल असतात हे काय असतात, फिक्स पोझिशनला असतात, आणि लिक्विडमध्ये आणि गॅसेसमध्ये काय असतं, ते फ्री टू मूव्ह, म्हणजेच फ्री त्या ठिकाणी मूव्ह करत असतं. ते बघा पार्टिकल डायग्राममध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी constituent particles in a solid state are stronger as compared to liquid and gaseous state. तर त्या ठिकाणी काय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्समध्ये, सॉलिड स्टेटच्या पार्टिकल्समध्ये. म्हणजे ज्या ठिकाणी फिक्स पोझिशन असते त्या फिक्स पोझिशनला त्या पार्टिकल्समध्ये एक फोर्स असतो, तो असतो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे नसतो, लिक्विड आणि गॅसेसमध्ये. आणि तो सॉलिड स्टेटमध्ये काय असतो, स्ट्रॉंगर असतो. ही काय त्याची प्रॉपर्टीज. नेक्स्ट इज इन सॉलिड स्टेट द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. मग आता कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे काय, म्हणजे जसं की ॲटम असेल, मॉलिक्युल असेल किंवा आयन असणार आहे. हॅव फिक्स पोझिशन्स अँड कॅन ओनली ऑसिलेट अबाउट देअर मीन पोझिशन. ओके. ॲटम, मॉलिक्यूल किंवा आयनचं काय असतं, सॉलिड स्टेटमध्ये फिक्स पोझिशन असणार आहे. आणि आपण आत्ताच बघितलं होतं की पार्टिकलची पोझिशन कशी असते, फिक्स असते. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे NaClचं, त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे. क्लोरीनची पोझिशन जी आहे ती फिक्स आहे, सोडियमची पोझिशन आहे ती फिक्स आहे. म्हणून हे एक्झाम्पल येईल त्या ठिकाणी सॉलिड स्टेटचं. पुढची प्रॉपर्टी आहे, सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल अँड रिजिड. सम ऑफ दी सॉलिड्स like sodium, potassium, phosphorus are soft. The intermolecular distance of separation between neighboring molecules is the shortest in solid state. Hence, solid cannot be separated at the said temperature. ओके. काही ठराविक टेम्परेचरमध्ये काय होतं त्या ठिकाणी ते सेपरेट होतात. एक्झाम्पल बघा दिलेले आहे, आणि ते सगळे काय आहेत, इनकॉम्प्रेसिबल आहेत.
ओके, कॉम्प्रेस केले जात नाही आणि त्यांची बॉडी कशी असणार आहे, रिजिड बॉडी असते त्या ठिकाणी. बघा सोडियम असेल, पोटॅशियमचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे, फॉस्फरस आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे आणि फॉस्फरस एवढे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर इंट्रोडक्शनवरती क्वेश्चन आहेत. विच आर दी फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, मग तुम्हाला माहिती आहे फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर कोणते कोणते असतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर लिहू शकता नोटबुकमध्ये. एक्सप्लेन दी कन्व्हर्शन ऑफ सॉलिड स्टेट इंटू लिक्विड स्टेट. ओके, सॉलिड टू लिक्विड आपण आईस टू वॉटर त्या ठिकाणी एक्झाम्पल बघितलं होतं. एका बिकरमध्ये आईस होता आणि त्या ठिकाणी काय झालं होतं, लिक्विड स्टेटमध्ये झालेलं होतं. व्हॉट इज द यूज ऑफ डिस्कवरिंग न्यू सॉलिड. ओके, नवीन सॉलिडचं म्हणजे सोडियम असेल, पोटॅशियम असेल किंवा फॉस्फरस असणार आहे त्या ठिकाणी. व्हाय आर लिक्विड अँड गॅसेस कॉल्ड ॲज फ्लुइड्स. त्यांना फ्लुइड्स का म्हटलं जातं ते त्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलेलं आहे. एक्सप्लेन दी प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. बऱ्याचशा प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या, जसं की डेफिनाईट शेप, मास, व्हॉल्यूम, ते काय असतं फिक्स असणार आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. Solids are classified on the basis of nature of order presenting the arrangement of constituent particles. तर त्या ठिकाणी सॉलिड बरेच क्लासिफाईड केले जातात. सॉलिड दोन प्रकारचे क्लासिफाय होतात. सॉलिडचे दोन टाईप आहेत. एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड, दुसरं आहे ॲमॉर्फस सॉलिड. So what is crystalline solid? The substance whose constituent particles, atoms, ions or molecules are arranged in a definite geometric pattern is called as crystalline solid. म्हणजे ज्या ॲटमला, आयनला किंवा मॉलिक्यूलला त्या ठिकाणी एक ठराविक पॅटर्न असेल, फिक्स पॅटर्न असेल ठरवून दिलेला, तर त्या सॉलिडला म्हटलं जाईल क्रिस्टलाइन सॉलिड. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. शुगरचं एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, व्हाईटमध्ये दिसते त्या ठिकाणी शुगर आहे आणि त्या ठिकाणी सेम ॲज एक्झाम्पल येऊ शकतं मिठाचं सुद्धा. ओके, डेफिनेट त्या ठिकाणी जॉमेट्रिक पॅटर्न येऊ शकतं. ओके, आणि बाजूलाच NaClची डायग्राम दिलेली आहे. त्या ठिकाणी डेफिनाईट काय येतं, त्या ठिकाणी पॅटर्न येतो आहे. मोस्ट ऑफ दी सॉलिड सबस्टन्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. ओके, क्रिस्टलाइन नेचरमध्ये असतं. आपण बघा मीठ जर आपण हातात घेतलं तर आपल्याला काय लागतं, क्रिस्टल फॉर्ममध्ये. बघा असं दाण्यांसारखं लागतं आपल्या हाताला जर आपण हातामध्ये मीठ घेतलं किंवा साखर घेतली त्या ठिकाणी. द टोटल इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मॅक्सिमम बिकॉज द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन अ क्रिस्टलाइन सॉलिड. आणि त्या ठिकाणी काय असतं की मॅक्सिमम काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणून त्यांना म्हटलं जातं क्रिस्टलाइन सॉलिड. Two or more substance having the same
crystal structure are said to be isomorphous. ओके, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टन्सचा सेम क्रिस्टल स्ट्रक्चर येणार आहे तर त्याला म्हटलं जाईल आयसोमॉर्फस. आयसो म्हणजे सेम, मॉर्फस म्हणजे फॉर्म. इट कंटेन्स कन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑफ दी सबस्टन्स इन दी सेम ॲटॉमिक रेशो. फॉर एक्झाम्पल सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड. त्यानंतर सोडियम नायट्राइट अँड कॅल्शियम कार्बोनेट. सोडियम क्लोराईड असेल, पोटॅशियम क्लोराईड असेल, हॅव ऑलमोस्ट ऑल द प्रॉपर्टीज आयडेंटिकल बट द क्रिस्टल स्ट्रक्चर इज डिफरंट. NaCl अँड KCl आर नॉट आयसोमॉर्स. आयसोमॉर्स म्हणजे काय, प्रॉपर्टीज तुमच्या आयडेंटिकल असेल ते नाही, तर क्रिस्टल स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय असणार आहे, सेम असणार आहे. अ सिंगल सबस्टन्स दॅट क्रिस्टलाइज into or more forms under different conditions is called polymorphs. त्या ठिकाणी डायमंडचं एक्झाम्पल बाजूला दिलेलं आहे. त्या ठिकाणी डायमंडचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकतात.